ज्या नीटचा पेपर फुटला, नीट पेपर फुटीमध्ये बडे बडे मासे गळायला लागले असताना सुद्धा काही दिवस बातम्या चालल्या की त्यांच्यावर अशी कारवाई झाली तशी कारवाई झाली, नंतर आपण पाहतो की सगळं बारगळून गेलं। देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं अपेक्षित असताना सुद्धा त्यांना कुठेतरी सरकार वाचवत आहे। याचा अर्थ काय होतो की हे वरपासून खालपर्यंत यांची जी साखळी आहे ती साखळी कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेली आहे आणि म्हणून तू मला वाचव मी तुला वाचवतो अशा प्रकारचं यांचं चालू आहे असं दिसतंय, म्हणून यांच्यावरती कारवाई होत नसावी। तर आपण बघितलं असेल की पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जाती फोडल्या, जाती जातीमध्ये मतभेद यांनी केले, आमदार फोडले, खासदार फोडले सगळे, आणि त्याच्यानंतर महापुरुषांमध्ये सुद्धा फोड केली यांनी। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की मेडिकल सेवेसाठी जे काही पात्र होण्यासाठी जी परीक्षा असते नीट नावाची, त्या परीक्षेचे पेपर यांनी फोडले। त्याच्यानंतर सरळ सेवेच्या भरतीसाठी जे वर्षानुवर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष तयारी करणारी जी मुलं आहेत, आणि मुलं कोण आहेत ते गोरगरीब ऊसतोड शेतकरी शेतमजुराची मुलं आहेत। आताचे जे 5 लाख लोक या महाराष्ट्रातले, ज्याच्यामध्ये 2.5 लाख शिक्षक आहेत आणि 2.5-2.25 लाख विद्यार्थी आहेत, असे 5 लाखापेक्षा जास्त परीक्षा देणारी जी काही टेटची परीक्षा होती ती परीक्षेचे पेपर फोडले गेले। म्हणजे आपल्या या सरकारचा नाकर्तेपणा आहे, सरकारकडे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे की शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, कारण ही सगळी जबाबदारी त्यांची आहे पेपर फुटीची, आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे। आणि पेपर घोटाळा करणारा नालायक प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिक्षण मंत्री दादा भुसे राजीनामा द्या, राजीनामा द्या। विद्यार्थी लोकांच्या भविष्याशी खेळणारा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। DYFY जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मंत्री दादा भुसे राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। विद्यार्थी घोटाळा प्रकरणी विद्यार्थ्याशी खेळ करणारा शिक्षण मंत्री दादा भुसे हाय 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 हाय। शिक्षण मंत्री दादा भुसे हाय 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 हाय। राज्यामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये DYFY संघटना आता आक्रमक झालेली, एकंदरीत पाहायला गेलं नीट परीक्षा नंतर आता TET पेपरचा देखील या ठिकाणी पेपर फुटल्यामुळे या ठिकाणी निदर्शने करण्यात आले। एकंदरीत पाहायला गेलं तर या शिरसाळ येथील मंडळ अधिकारी कार्यालय तलाठी कार्यालय जे आहे त्या ठिकाणी निदर्शने आलेले आहेत। एकंदरीत काय तुमची मागणी आहे, कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी या कार्यालयावर धडक मोर्चा आणलेला आहे? नुकतीच TETचा जो पेपर होणार होता 28 जूनला, तो 27 जूनलाच भिवंडी या ठिकाणी पेपर फुटला आहे। जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि शिक्षक होण्यासाठी अभ्यास करतात, त्यांच्या जीवनाशी हे सरकार खेळत आहे। आमची प्रमुख मागणी आहे, नीटचा पेपर फुटला, TETचा पेपर फुटला, अजून कोणते कोणते पेपर फोडायचे त्यांना, प्रत्येक पेपर फोडायलेत। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। संबंधित पाहायला गेलं तर वेगवेगळ्या परीक्षाचे पेपर फोडल्या जात आहेत, सरकार कुठंतरी नमतं घेत आहे का या पेपर फोडीच्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोर शासन होत नाही, कठोर कायदे लागू केले जात नाही? प्रश्न काय आहे की सातत्यानं आपण बघतोय की महाराष्ट्रातलं एकंदर जे काही सामाजिक राजकारण आहे, ह्या दोन्ही बाबी हिने विस्कळीत करून टाकलेल्या आहेत। आता याचा आणि त्याचा काय संबंध आहे तर आपण बघितलं असेल की पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जाती फोडल्या, जाती जातीमध्ये मतभेद यांनी केले, आमदार फोडले, खासदार फोडले सगळे, आणि त्याच्यानंतर महापुरुषांमध्ये सुद्धा फोड केली यांनी। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की मेडिकल सेवेसाठी जे काही पात्र होण्यासाठी जी परीक्षा असते नीट नावाची, त्या परीक्षेचे पेपर यांनी फोडले। त्याच्यानंतर सरळ सेवेच्या भरतीसाठी जे वर्षानुवर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष तयारी करणारी जी मुलं आहेत, आणि मुलं कोण आहेत ते गोरगरीब ऊसतोड शेतकरी शेतमजुराची मुलं आहेत। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की आताचे जे 5 लाख लोक या महाराष्ट्रातले, ज्याच्यामध्ये 2.5 लाख शिक्षक आहेत आणि 2.5-2.25 लाख विद्यार्थी आहेत, असे 5 लाखापेक्षा जास्त परीक्षा देणारी जी काही टेटची परीक्षा होती ती परीक्षेचे पेपर फोडले गेले। म्हणजे आपल्या या सरकारचा नाकर्तेपणा आहे, सरकारकडे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे की पेपर कशा पद्धतीने घेतले पाहिजेत, शिस्तीमध्ये घेतले पाहिजेत, काटेकोरपणामध्ये पद्धतीमध्ये घेतले पाहिजेत। पण हे सरकार मुद्दाम विद्यार्थ्यांना दिशाभूल करतंय की विद्यार्थ्यांनी नाच सोडून दिला पाहिजे असा सरकारी नोकरीचा, इकडे बघितलंच नाही पाहिजे की बाबांनो आम्ही फक्त तुम्हाला परीक्षा घेतोय परंतु परीक्षा फुटतायत, हातबल होत आहेत, मग तुम्ही मानसिकता बिघडते तरुणांची। या सगळ्या बाबी मुद्दाम केल्या जातात, हेतू परस्पर केल्या जातात, युवकांना विद्यार्थ्यांना हवालदिल केलं जात आहे, इकडे रोजगार निर्मिती होत नाही, कौटुंबिक असंख्य प्रॉब्लेम युवकांच्या विद्यार्थ्यांच्या घरी निर्माण होतात। त्या सगळ्या बाबी असताना आपण आणखी एक त्याच्यावरती गाव घालताय पेपर फुडीच्या माध्यमातून। आणि म्हणून युवक संघटना DYFYच्या वतीनं आम्ही या सरकारला जागा करतोय। हे सरकार जागाच आहे, परंतु तरी मी धनकवण्यांना जागा करतोय की बाबांनो तुम्ही जागे व्हा, विद्यार्थ्यांच्या युवकांशी जीवाशी खेळू नका, त्यांच्या भविष्याशी खेळू नका।
तुम्ही तात्काळ या टेट पेपर फोडणाऱ्यावरती कारवाई करा, त्यांना अटक करा. जोपर्यंत कठोर कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावरती कठोरातले कठोर गुन्हे दाखल करणार नाहीत आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा, याला जबाबदार शिक्षण मंत्री आहेत आमचं म्हणणं आहे. शिक्षण मंत्र्यांच्या हातबलतेपणामुळे हे सगळं निर्माण होतंय. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाहीत आणि नव्यानं एखादा शिक्षण मंत्री होण्याच्यावरती कारवाई करणार, तोपर्यंत होणार नाही. लाखो कोटी रुपयाचे व्यवहार या परीक्षेच्या माध्यमातून आणि रोजगाराच्या माध्यमातून करतायत. म्हणून आमच्या आज या निदर्शनाच्या माध्यमातून या व्यवस्थेचा निषेध करून आम्ही मोठं आंदोलन याच्या माध्यमातून करू, हे आज या ठिकाणी गावे देतो. एकंदरीत पाहायला गेलं तर सपशेल सरकार जे आहे ते अपयशी ठरलेले. एकंदरीत वेगवेगळ्या परीक्षा पेपर फोडल्या जात आहेत. नीट असेल, टीएटी असेल, सरकार कुठेतरी अपयशी ठरत आहे. परंतु कुठलंही शासन कडक गुन्हेगारावर होत नाही, कायदा लागू केला जात नाही, गुन्हेगार मोकाटा सुटले जातात, जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा कुठल्या तरी परीक्षेचा पेपर फोडला जातो. बीड कनेक्शन असेल, लातूर कनेक्शन असेल, हे देखील उघड झालेलं आहे. त्या ठिकाणचे सर्व काही जाळे समोर आलेत, परंतु कारवाई होत नाही. मुख्य म्हणजे हे जे सरकार आहे सध्याचं महाराष्ट्राचं किंवा देशातलं, हे खरं तर भांडवलदारांचं सरकार आहे. आणि जे तुम्ही आता म्हणलात की वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करून सुद्धा गुन्हेगारावर कुठली कारवाई होत नाही किंवा पेपर फुटीमध्ये, विषय असा आहे की जे गुन्हेगार आहेत किंवा जे पेपर फुटीमधले असतील किंवा इतरही सगळ्या गोष्टींमधले असतील, हे यांचं कुठेतरी या राजकारण्यांसोबत म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांसोबत एक लागेबांधे आहे त्यांचे. यांना हप्ते जातात की काय शासनाला, अधिकाऱ्यांना, या लोकांच्या मार्फत जे की पेपर फुटी करतात, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, अशी परिस्थिती सध्या दिसून येते. कारण आपण पाहतोय ज्या नीटचा पेपर फुटला, नीट पेपर फुटीमध्ये बडे बडे मासे गळायला लागले असताना सुद्धा काही दिवस बातम्या चालल्या की त्यांच्यावर अशी कारवाई झाली, तशी कारवाई झाली. नंतर आपण पाहतो की सगळं बारगळून गेलं. देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं अपेक्षित असताना सुद्धा त्यांना कुठेतरी सरकार वाचवतंय. याचा अर्थ काय होतो की हे वरपासून खालपर्यंत यांची जी साखळी आहे ती साखळी कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेली आहे. आणि म्हणून तू मला वाचव, मी तुला वाचवतो, अशा प्रकारचं यांचं चालू आहे असं दिसतंय. म्हणून यांच्यावरती कारवाई होत नसावी असं यातून दिसतंय. आणि आपण पाहतोय कारवाई का होत नसावी. मी जसं पहिल्यांदा म्हणलं की हे सरकार भांडवलदारांचं सरकार आहे. आपण पाहतोय जे काही परीक्षा राज्य सरकार घेते, केंद्र सरकार घेते, ते बाह्य स्रोतांमार्फत घेत आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये TCS, IBPM सारख्या ज्या बाह्य स्रोत कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत भरत्या नोकरीच्या केल्या जात आहेत. आणि म्हणून बाह्य स्रोतांमार्फत भरती केल्यानंतर ते कुठेतरी पेपर फुटी किंवा मग पेपर विकणं या गोष्टी होणारच आहेत. आणि म्हणून आमची सरळ सरळ DYFIची मागणी आहे की ज्या काही भविष्यामध्ये आपण परीक्षा घेणार आहोत नोकरीच्या बाबतीमध्ये, सरळ सेवेच्या परीक्षा, या सगळ्या परीक्षा MPSCच्या मार्फत घेण्यात याव्यात. मग ती शिपाई पदाची जरी भरती असली तरी ती MPSC या संस्थेमार्फतच घेण्यात यावी, जेणेकरून काही प्रमाणामध्ये का होईना पण पारदर्शकता यामध्ये येईल. काही प्रमाणामध्ये म्हणते मला माहिती आहे की 100% या शासनाकडून अपेक्षा करणं एकदम गैर आहे. यांनी 100% यामध्ये पारदर्शकता येईल, पण काही प्रमाणामध्ये का होईना जे गरीब कुटुंबातले विद्यार्थी आहेत, श्रमिकांचे विद्यार्थी आहेत, शेतमजुरांचे विद्यार्थी युवक आहेत, विद्यार्थी आहेत, जे की रक्ताचं पाणी करून रात्रभर डोळे फोडून अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात, की कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपल्या जीवनातला, आपल्या आई वडिलांच्या जीवनातला अंधकार दूर व्हावा, यासाठी जे डोळे फोडून अभ्यास करतात रात्रभर, त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रकाश येण्यासाठी MPSC मार्फत, बाह्य स्रोतांमार्फत परीक्षा न घेता MPSC मार्फत येणाऱ्या काळामध्ये सर्व परीक्षा घेण्यात याव्या. एकंदरीत पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या परीक्षाचे पेपर फोडले जात आहेत. कुठेतरी युवकांची मानसिकता कुठेतरी याचमध्ये गुंतवून ठेवायची, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विकासांचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या शेतकरी हिताचे योजनांचे प्रश्न असतील, कर्जमाफी सारखे प्रश्न असतील, या सर्व गोष्टी कुठेतरी या पेपर फुटीमध्ये गुंतल्या जातात आणि हे महत्वाचे प्रश्न बाजूला राहिले जातात, अशी मानसिकता तयार केली जाते का? येस, नक्कीच. सरकारचं म्हणजे या सरकारचं इंटेन्शन, हेतूच हा आहे. आपण पाहतोय सरकार सत्तेवर येणे आणि येण्याआधी सुद्धा हे काय करतात, जे तुमच्या जिव्हाळ्याचे महत्वाचे प्रश्न आहेत, तुमच्या पोटापाण्याचे प्रश्न आहेत, त्याच्यापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी, लोकांच्या डोक्यामध्ये हे प्रश्न न यावे, लोकांना हे प्रश्न शासनाला, प्रशासनाला न विचारावे, यासाठी ते काय करतात, जातीमध्ये भांडणं लावणं, धर्मामध्ये भांडणं लावणं. मग कुठेतरी राम मंदिर असेल किंवा मस्जिदी असतील, या ज्या गोष्टी लोकांच्या गरजेच्या नाहीयेत त्या गोष्टींवर कुठेतरी लोकांना गुंतून ठेवायचं. सगळी मीडिया असेल किंवा सगळा काही जो फोकस असेल देशाचा, राज्याचा, तो सगळा त्या मुद्द्यावरती डायव्हर्ट करायचा आणि जे लोकांच्या जिव्हाळ्याचे महत्वाचे प्रश्न आहेत त्यांना बगल द्यायची. कारण ऑटोमॅटिक आपण पाहतो की लोकांच्या जीवनावरती सोशल मीडियाचा असेल एवढा प्रभाव झालेला आहे की लोकांना जे समोर दिसतं तेच असं वाटतं की लोकांना खूप महत्वाचं आहे. आणि यांनी मानसिकता तशी करून ठेवलेली आहे, गुलामगिरीची मानसिकता, धार्मिक गुलामगिरी असेल, जातीय गुलामगिरी असेल, अशी मानसिकता यांनी तयार करून ठेवलेली आहे. आणि सरळ सरळ यातून असंच दिसतंय, नीटची पेपर फुटी झाली, यांनी काहीतरी मुद्दे डायव्हर्ट करून ते नीट पेपर फुटीचा कुठेतरी मुद्दा बारगळला. आता ती
टीईटीचा पेपर फुटलेला आहे. याच्यात सुद्धा आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी एक सिंगल स्टेटमेंट सुद्धा यामध्ये दिलेलं नाही की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू किंवा काय. म्हणजे याच्यातून असं दिसतं की यांना हे मुद्दे महत्वाचे नाहीत, हे मुद्दे सिरियस नाहीत. तुम्ही मारा, तुमच्या मरणारा मारा, असं एकंदरीत त्या सरकारचं दिसतंय. आणि आज तुम्ही आता या ठिकाणी कुठली मागणी घेऊन आलेला आहात? आता तुम्ही डायरेक्ट कार्यालयावर मोर्चा आणलाय, मंडळ अधिकारी कार्यालयावर. कुठली मागणी आहे? शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देखील तुम्ही मागत आहेत. काय नेमक्या मागणी? नक्कीच आमच्या मागण्या 3-4 मागण्या आमच्या आहेत. की प्रथम आमची मागणी आहे महत्वाची की शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, कारण ही सगळी जबाबदारी त्यांची आहे पेपर फुटीची, आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे. आणि या सर्व पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी होऊन एक निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत SIT स्थापन करून किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत या पेपर फुटीची तपासणी चौकशी करावी. आणि या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करावी, कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. कारण एकट्या दुकट्याचं हे काम नाहीये. मग वरपासून खालपर्यंत जे कोणी असतील यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करावी. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा घेणार आहे सरकार, त्या सर्व परीक्षा बाह्य स्रोतांमार्फत न घेता MPSC मार्फत सरकारने त्या परीक्षा घ्याव्यात, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्याच्या माध्यमातून DYFS संघटना जी आहे ते शिरसा येथील मंडळ अधिकारी कार्यालयावर डायरेक्ट मोर्चा त्यांनी आणलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर टीईटीची परीक्षा ज्याप्रमाणे फोडला, तो पेपर ज्याप्रमाणे फोडला, नीटचा पेपर ज्याप्रमाणे फोडला, त्याच माध्यमातून आता ते सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी मंडळ अधिकारी कार्यालयावर आंदोलन घेऊन आले होते. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये सरकार अपयशी ठरत आहे. परीक्षा घेत असताना कुठेतरी सामान्य जनतेचे, गोरगरीब जनतेचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा कुठेतरी जाणीवपूर्वक गैरफायदा घेऊन कुठेतरी त्यांचं मनोबल एकीकडे वळवून कुठेतरी शेतकरी हिताचे प्रश्न असतील, कर्जमाफी असेल, वेगवेगळ्या जे काही योजना आहेत शेतकऱ्यांचे किंवा त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न आहेत, कुठेतरी हे दूर सारून जाणीवपूर्वक अशी मानसिकता तयार केली जाते. आणि त्याच मानसिकतेत गुंतून कुठेतरी सरकार आपलं ध्येय साधून घेतंय का, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? शिक्षण मंत्री राजीनामा देतात का? हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.